कोपरगाव तालुक्यात जवळके शिवारात शेतकऱ्याच्या आयुष्याला हादरवणारी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जवळपास 22 एकर क्षेत्रात विविध शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कर्ज काढून दिवस रात्र कष्ट करून कलिंगडाचं पीक उभं केलं होतं. उन्हातान्हात राबत प्रत्येक रोपाला लेकरासारखं जपत त्यांनी हे पीक वाढवलं. शेतात लागलेली मोठी कलिंगड पाहून त्यांच्या डोळ्यात आनंद आणि उद्याची स्वप्न रंगत होती. पण कलिंगड कापल्यावर त्या एका क्षणी सगळं संपून गेलं. स्वप्न, आशा आणि कष्ट सगळंच काही. कलिंगड कापताच आतून लाल गोड गराऐवजी फिक्कट गुलाबी, पांढरट आणि गोडवा नसलेला गर निघाला आणि त्या क्षणाने शेतकऱ्याच्या आयुष्यावर जणू घाव घातला. बाजारात या मालाला कोणताही भाव मिळाला नाही आणि लाखो रुपयांची मेहनत, घाम, आशा सगळंच वाया गेलं. या प्रकारामागे शेतकरी थेट बिग व्हिजन कंपनीच्या टार्झन बियाणांना जबाबदार धरत आहेत. आम्ही विश्वास ठेवला आणि आम्ही फसलो, या काही शब्दातच आज शेतकऱ्याची संपूर्ण वेदना व्यक्त होत आहे. आमच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता शेतकऱ्याच्या डोळ्यातल्या वेदनांचा पूर स्पष्टपणे दिसत होता. शेतात उभं असलेलं पीक बाहेरून ठीक दिसतं, पण आतून पूर्णपणे निकृष्ट झाल्याचं वास्तव त्यांनी अश्रूंनी सांगितलं. मेहनत आमची, पण हातात काहीच नाही, हा आक्रोश प्रत्येक शेतकऱ्याच्या आवाजात जाणवत होता. एवढे जे शेतकरी ना, हे जुन्या काळचे एकच शेतकरी नाही, आडणी कुणीच नाही. प्रत्येकाला काय औषधं द्यायचे काय नाही सगळं माहिती. तुम्ही जरी टेक्निकल गोष्टी सांगता, मी स्वतः बी इलेक्ट्रिकल आहे, याला कितव्या दिवशी काय दिलं पाहिजे, कलर कितव्या दिवशी होतो, हे सगळं आम्हाला टेक्निकली बाबी माहिती. त्याच्यामुळे सर तुम्ही हे डायव्हर्ट करू नका आम्हाला. हे त्याला कलर नाही आला, तुम्ही चुकी मान्य करा. व्हरायटीचा प्रॉब्लेम आहे हा, मान्य करा. आम्ही आज रोजी आमचे लाख लाख रुपये आमचा खर्च झालेला आहे. आणि तुम्ही शहाणी सर, इथं आम्ही 15 शेतकरी, आम्ही इथं 15 शेतकरी आहे, याचा प्रॉब्लेम नाही. कंपनीचा प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर आला तर खरा, मात्र त्या वेदनांशी जोडून घेण्याऐवजी तो फक्त कंपनीचंच समर्थन करताना दिसला. शेतकऱ्याच्या जखमेवर मलम लावण्याऐवजी त्याच्या प्रश्नांना टाळण्याचा प्रयत्न होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. सर, आम्ही इथं 15 ते 20 शेतकरी आहे आणि सगळ्यांनी आम्ही बिग व्हिजन कंपनीचं टार्झन ही व्हरायटी लावलेली कलिंगडची. सर, सर्वसाधारणतः 70 ते 75 दिवसात टरबुजाची पीक लाल होतं आणि विक्रीस येतं. परंतु हे पीक ही व्हरायटी लावल्यानंतर याला कलरच आलेला नाही आणि शुगर उतरलेली नाही. त्याची म्हणजे त्याचे दिवस पूर्ण होऊन पण त्याचे कलर आलेला नाही, साईज कलर आलेला नाही आणि शुगर उतरलेली नाही. त्याच्यामुळं व्यापारी त्याला घेत नाही. सर, किती गुंठे तुमची जमतात, किती एकरामध्ये? सर, इथं हा प्लॉट 1 एकराचा आहे, तिकडं तो प्लॉट 1.5 एकराचा आहे. म्हणजे असे भरपूर शेतकरी आम्ही. शेतकऱ्यांच्या बाबतीत सर, हे 15 ते 20 शेतकरी इथं आम्ही आता सध्या उपस्थित आहे. अजून बाकीच्यांचा हिशोब वेगळा आहे. सर, अच्छा, आणि कुठून घेतलं होतं तुम्ही बियाणं? सर, आम्ही विश्व हायटेक मधून घेतलेलं आहे. हा सर, ऍक्च्युली आम्हाला प्रॉब्लेम असा झाला, ज्यावेळेस व्यापारी हार्वेस्टिंगच्या वेळेस आम्ही व्यापारी बोलवतो, त्यावेळेस टरबूज कोणताही टरबूज कापून बघितल्यानंतर ते हिरवस कटिंग निघते त्याची आणि त्याच्यात शुगर उतरली नाही. त्याच्यामुळे व्यापारी आमचा माल घेऊन नाही राहिले. सर, आणि ऑलरेडी आमचे 1-1.5 लाख रुपये आमचे एकरा मागे खर्च होऊन गेलेला आहे. आणि कधी लावले होते तुम्ही? सर, आमचे म्हणजे माझी स्वतःची 15 जानेवारीची लागवड आहे. 4-2 दिवस इकडे तिकडे आमच्या सगळ्यांच्या लागवडी. या ठिकाणी कंपनीवाले पण आले होते, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? सर, कंपनीवाले आम्हाला काही ठोस माहिती सांगत नाही. ते गडीत मानते सीझन प्रॉब्लेम, गडीत मानते ते वेल लवकर जळाले असेल, गडीत मानते असं वेगवेगळं काहीतरी हे करायचं काम करते ते आम्हाला. तुमची मागणी काय असते? सर, मागणी सर, आमची मागणी आमचा ऑलरेडी आमचे एकरा मागे 1-1.5 लाख रुपये आम्ही त्याला पैसा लावलेला आहे. सर, आम्हाला कृषी सेवालाची उधारी द्यायची आहे आणि ही व्हरायटीची आम्हाला ही चुकीची प्रॉब्लेमॅटिक व्हरायटी दिल्यामुळं आम्ही पूर्ण लॉसमध्ये गेलेलो आहे. या ठिकाणी कंपनीचे माणसं देखील आले, नुकसान देखील झालेलं आहे. भूमिका तुमची काय असणार? सर, आमचं म्हणणं असंच, त्यांनी आमची नुकसान भरपाई द्यावा.
आमचा जो कृषी सेवाचे जे बिल झाले आमचा एक दीड लाख रुपये आमचा एकरामाग नुकसान झालेलं आहे, ते पैसे त्यांनी हे करावा, ती आमची नुकसान भरपाई द्यावं त्यांनी. शेतकऱ्यांनी शहानिशा करून व्हरायटी लावली पाहिजे. आम्ही जसं त्यांनी जवळक्यामध्ये एक कार्यक्रम केला होता, आमची व्हरायटी अशी आमची व्हरायटी तशी, आम्ही त्याला बाळून आम्ही ते टरबूज लावले आणि आमचा अशी दशा झाली. तसं इथून पुढे असं शेतकऱ्यांनी कोणत्या कंपनीवाल्याच्या याच्यावर भुलतापण बळी पडू नये आणि शहानिशा करून व्हरायटी लावावी, म्हणजे असं प्रॉब्लेम येणार नाही. या प्लॉट मधला सगळा 2+ माल घेऊन चिंचोली ग्रो इथं विकण्यासाठी भाड्याची गाडी करून गेलो होतो. तर मी तिथं गेल्यानंतर गाडी उभी केली, माल लावला जमिनीवर खाली, एक कामगार घेऊन गेलो 500 रुपये रोजाचा. आम्ही माल लावला, त्याच्यानंतर तो माल गिरायक आलं, ते म्हणे आम्हाला टाका मारून दे. टाका मारायला मी कमीत कमी 10 फळांना टाका मारला, एक पण फळ सफेद त्याच्या मनाजोगं निघाल नाही. तो पूर्ण माल परत गाडीत भरला आणि घरी आणला आणि त्या गायांना चालू आहे, जनावरांना कापून घालतोय. तर आम्ही तो माल पूर्ण लॉस मध्ये गेलोय. चला ऑलरेडी अजून काही माल पडलेला आहे, काही आम्ही गायला टाकतोय. तो माल तो विक्रीच्या लायकीचा माल विक्रीच्या लायकच नाही, तो माल एक पण नाही. गिराईक कोणता पण व्हरायटीचं जर नाव सांगितलं ना, टार्झन व्हरायटीचं नाव सांगितलं ना, व्यापारी प्लॉट मध्ये यायलाच तयार नाही. नको म्हणते बाबा ती व्हरायटी, ते मालच तिचा हे निघत नाही. 3 रुपयानं माल द्यायला तयार होतो मी, 2.5+ तरी पण व्यापारी येऊन इथं 25 व्यापारी आणलेले प्लॉट मध्ये, पण एका पण व्यापाऱ्या नाही ना रिस्पॉन्स दिलेला नाही. या प्लॉटला जवळ 1,15,000 रुपये खर्च झालेला आहे माझावाला. आणि त्याच्यानंतर पूर्ण मेहनत, रात्री उठून, रात्रीची लाईट राहते, रात्री उठून 1:30 वाजता येऊन पाणी सोडलेलं आहे या प्लॉटला. आता आम्ही ही व्हरायटी चूज केली म्हणजे यांनी सेमिनार दाखवलं, त्याच्यामध्ये आम्हाला अधिकाऱ्यांना कंप्लेंट करणार याची. आम्ही डायरेक्ट ना पूर्ण तालुका अधिकाऱ्यांक यांच्या पूर्ण कंप्लेंट नर्सरीवाले ओपन करणार आणि कंपनी ओपन करणार. पूर्ण एवढं म्हणजे पूर्ण आम्ही लॉस मध्ये गेलोय. आता हेच भांडवल आम्ही पुढल्या असल्या कंपन्यांना आपलं शासन परवानगी कस काय देतं हे विक्रीसाठी? नर्सरीवाले विक्रीसाठी घेतात कस काय? कंपनीवाले खुल्या विकतात कस काय? सेमिनार घेऊन एवढं शेतकऱ्यांना त्यांनी हे केलं ना, म्हणजे अशी परवानगी द्यायला नाही पाहिजे ना. आल्या का आल्या नाही? तुमच्या आजूबाजूला पण काही टरबूजाच्याच बिया लावल्या होत्या ना? हो, त्यांचे आजूबाजूला आमच्याकडे सिम्बा आहे, मेलोडी आहे, परत मॅक्स आहे, त्यांचा कोणाचा काही प्रॉब्लेम नाही आले. 60-65 दिवसामध्ये कटिंग होऊन माल त्यांचा गेलाय 8 रुपये. तुमच्या माहितीनुसार किती शेतकरी असेल, किती एरिया असेल, किती एकर असेल? सर आमच्या इकडे जवळ 40-50 एकर असेल. हा, या टापू मध्ये. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आहे ना अजून आहे ना, अजून ज्यांनी नवीन लावलेलं आहे ना त्यांना कळलेलंच नाही. सर आम्हाला आहे ना, आम्ही आतापर्यंत सिम्बा मॅक्स या व्हरायटी करायचो, पण मागच्या वर्षी इथं यांनी कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाचं आम्ही त्यांनी ते आमची व्हरायटी अशी, आमची व्हरायटी तशी, ते बघून आम्ही ती ही व्हरायटी लावली. पण त्याच्यानंतर मग असा प्रॉब्लेम येईल आम्हाला माहितच नव्हतं ना. आणि वर्षापासून तुम्ही सर 10 वर्षापासून कमीत कमी 10-5 काही 5 वर्षापासून, काही 10 वर्षापासून, काही नवीन सुद्धा सुरुवात केली. असे पण शेतकरी सर ज्यांनी कधी लावलेलं नाही त्यांची परत अपेक्षा सुद्धा होणार नाही का कलिंगड लावा म्हणून, अशी परिस्थिती सर. 10 वर्षापासून तुम्ही टरबूज हो. पहिल्यांदा तुम्हाला असा प्रश्न? पहिल्यांदा. आणि औषध जसं आम्हाला याच्यावर ट्रीटमेंट राहते दरवर्षीची तशीच केली, त्याच्यात काही आम्ही कमी जास्त केला नाही. साधारणतः हप्त्याच्या हप्त्याला ना आम्ही ना 8 दिवसाला कृषीवाला इथं आणून, बाबा आम्हाला पण कळतं, आम्हाला 70% कळतं, तरी आम्ही कृषीवाला आणतो. बाबा हे फळ असं का बरं झालं, हे वाकडं का बरं झालं, पूर्ण म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट आणि पूर्ण बिल आहे आमच्यावाले. ते काय काय वापरलं काय तो स्वतः राहणार, तो स्वतः येणार. आम्ही पण ते 10 वर्षापासून करतो ना, आम्हाला 70% नॉलेज येतो आलं. एकीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांचा तुटवडा, वाढती महागाई, अवकाळी पावसाचं संकट आणि आता बियाणांचीही फसवणूक, या सगळ्यांनी शेतकऱ्याला पूर्णपणे कोलमडून टाकला आहे. आज तो फक्त आर्थिकच नाही तर मानसिकदृष्ट्या देखील खचला आहे. कष्ट शेतकऱ्याचे, नुकसान शेतकऱ्याचं, मग जबाबदारी नेमकी कुणाची? या प्रकरणी प्रशासन शेतकऱ्याच्या मदतीसाठी उभे राहणार का? शेतकऱ्याला न्याय मिळणार का? सदरची कंपनी दोषी आढळल्यास तिच्यावर कठोर कारवाई होणार का? आणि या होरपळलेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार का? असे एक ना अनेक प्रश्न आज शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रूंमध्येच उत्तर शोधत आहेत. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.